नमस्कार, जय शिवराय, जय ओबीसी. मी प्रमोद जाधव पुन्हा एकदा आपल्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहे. कारण मित्रांनो, वेळच तशी आलेली आहे. तुम्ही बघत असाल, जर बातम्या वगैरे बघत असाल तर ओबीसींवर जे संकट आलेलं आहे हे संकट खूप मोठे आहे आणि यासाठी एक मोठ्या आंदोलनाची गरज आहे. आणि आंदोलन म्हटलं तर लोकांची गरज आहे आणि लोकांना जर हा विषयच कळला नाही तर ते आंदोलनामध्ये सहभागी कसे होतील. म्हणून मी आज दुसऱ्यांदा तुमच्याशी संवाद साधत आहे. मित्रांनो, एक विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची अशी माहिती मिळेल. आणि तुम्हीच नका बघू, तर हा व्हिडिओ करण्याचा उद्देश हा आहे की आपल्या समाजातील ओबीसी समाजातील लोक जागृत झाले पाहिजेत. मग जागृत होण्यासाठी तुम्ही तर हा व्हिडिओ पाहाच, पण तुमचे मित्र नातेवाईक यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा. किंवा तुम्ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही जेव्हा चार चौघामध्ये जाल तेव्हा त्यांना ही माहिती सांगा. तर आपण सुरुवात करूया आजच्या विषयाला. विषय ओबीसीचाच आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या समाजामध्ये जागृती नसल्याने एवढं अज्ञान आहे की त्यांना ओबीसी म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. तर आपण सुरुवात करू की ओबीसी म्हणजे काय. तर ओबीसी म्हणजे सांगत असताना समाजाच्या सर्व गरजा पुरवणारा, अन्नधान्य पिकवणारा आणि आपल्या कलाकौशल्याच्या माध्यमातून नवनिर्मिती करणारा आणि ह्या नवनिर्मितीच्या माध्यमातून इतिहास आणि संस्कृती घडवणारा एक वर्ग, जो कष्टकरी, शेतकरी, कारागीर, बलुतेदार अशा जातींचा समूह, ज्याला सामाजिक भाषेमध्ये बहुजन समाज म्हणतात आणि भारतीय राज्यघटनेच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ओबीसी म्हणतात. आता हा ओबीसी समाज जो आहे तो या देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. मग संत नामदेव महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, गाडगे महाराज असतील, अहिल्याबाई होलकर असतील, संत जगनाडे महाराज असतील, संत नरहरी महाराज असतील, संत गोरा कुंभार असतील, अशा संत महापुरुषांची परंपरा लाभलेला हा ओबीसी समाज हा दुर्लक्षित राहिला असं म्हणण्यापेक्षा जाणून बुजून दुर्लक्षित ठेवला गेला असं म्हणायला हरकत नाही. हा देश बळीराजाच्या काळात, सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी साधन संपन्न असा देश होता. परंतु कालांतराने इथे परकीय आक्रमण झाले आणि परकीय आक्रमण झाल्यानंतर इथली संस्कृती नष्ट करण्यात आली आणि इथली संस्कृती नष्ट केल्यानंतर एक वेगळी संस्कृती इथे रुजवण्यात आली आणि ती संस्कृती रुजवताना इथे मनुस्मृतीसारख्या विषमतावादी ग्रंथाचं काय केलं, वापर केला गेला आणि या ग्रंथाच्या माध्यमातून इथला हा बहुसंख्य असलेला समाजावर शस्त्रबंदी आणि ज्ञानबंदी करण्यात आली. बघा, आपल्याला आरक्षणाची गरज का लागली हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण आपण मागास का राहिलो तर हजारो वर्ष आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. अनेक आपल्या हक्क अधिकारापासून, जे नैसर्गिक हक्क अधिकार होते त्याच्यापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आलं. आता हे मी सांगतो का, तर जगद्गुरु तुकोबाने आपल्या अभंगामधून म्हणतात, शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो. अरे तुची माझी आता माय बाप पंढरीनाथा, गोकाया अक्षर मज नाही अधिकार, सर्व भावे दिन तुका म्हणे यातीहीन. तुकोबारा आपल्या अभंगामध्ये म्हणतात की शिक्षणाचा मला अधिकार नाही. आता आपल्याला सर्वश्रुत असेलच की जगद्गुरु तुकोबारा ज्ञान निर्मिती करत होते त्यावेळी त्यांना उच्चवर्णीयांनी कशा प्रकारे त्रास दिला. तुकोबारा सांगतात की आम्हाला हा शिक्षणाचा अधिकारच नाही. आणि शिक्षणाचा अधिकार नसल्यामुळे आपण पाहतो की आज आपली जी प्रगती झाली ती केवळ शिक्षणामुळे झालेली आहे. शिक्षण आपल्याला मिळायला लागला, त्याच्यामुळे आपण प्रगती करू शकलो. आणि हा शिक्षण आपल्याला हजारो वर्ष नसल्यामुळे आपण काय होतो, मागास ठरले गेलो. आणि म्हणूनच या देशामध्ये ज्यावेळी अनेक आक्रमणं झाली, डच, हुन, शक, पोर्तुगीज, मुघल अशी अनेक आक्रमणं झाली. परंतु त्याचबरोबर इंग्रजांनीही ते 150 वर्ष राज्य केलं. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य करत असताना मात्र फुले, शाहू, आंबेडकर या 3 महापुरुषांनी ते क्रांती केली. ती कोणती क्रांती, तर महात्मा फुले 1869ला ब्राह्मणाचे कसब नावाचं एक पुस्तक लिहितात. त्या पुस्तकामध्ये ते असं लिहितात की नेमावे शिक्षक माळ्या कुंब्याचे, दुसरे ते महार मांगाचे, असतील जे पुतले सात्विक ज्ञानाचे. आणि त्यापुढे ते असे म्हणतात की जात जातीच्या संख्येप्रमाणात द्यावीत कामे वाटून, ही होय खरी ज्ञानाची येते. म्हणजे जातीच्या संख्येप्रमाणात प्रत्येकाला तुम्ही काय द्यायला पाहिजे, अधिकार द्यायला पाहिजे, असे ते इंग्रज सरकार पुढेही ठाण मांडतात. आणि महात्मा फुलेंनाच आदर्श मानून राजर्षी शाहू महाराज आहेत ते 1902ला, ज्यावेळी ते करवीर संस्थानाचे राजे होते, म्हणजे आत्ताचं कोल्हापूर, या करवीर संस्थानामध्ये ते 50% आरक्षण डायरेक्ट जाहीर करत नाही तर लागू करतात बहुजन समाजासाठी. आणि त्यावेळी सुद्धा उच्चवर्णीयांनी शाहू महाराजांना त्रास दिलेला आहे. त्याच्यानंतर
शाहू महाराजांचा आणि महात्मा फुलेंचा आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्येच आरक्षणाची काय केलेली आहे, सोय केलेली आहे. ओबीसीना आरक्षण देत असताना महात्मा फुलेंनी 1928ला OHB कमिशन याच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1928ला OHB कमिशन समोर मानतात की या देशामध्ये अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST याप्रमाणेच बहुसंख्याने असलेला एक मागास प्रवर्ग आहे आणि तो कुठला तर OBC या समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्ये 340व्या कलमानुसार ओबीसींना आरक्षणाची सोय केली होती. परंतु 340व्या कलमानुसार एक आयोग नेमावा आणि त्या आयोगाने OBC कोण आहे ते ओळखावे आणि ओबीसींना आरक्षण द्यावं असं संविधानामध्ये असताना मात्र त्यावेळच्या सरकारने अशा कोणत्याही प्रकारचा आयोग नेमला नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या केंद्रीय कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता 1951ला. तो सुद्धा अनेक ओबीसींना माहिती नाही. आणि मग त्याच्यानंतर 1953ला इथल्या सरकारने ओबीसींसाठी एक कालेलकर आयोग नेमला. कालेलकर आयोग नेमल्यानंतर कालेलकर आयोगाने 2 वर्ष पूर्ण देशामध्ये पाहणी केली. 2 वर्षाच्या पाहणीनंतर त्यांनी अहवाल तयार केला. अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा या देशामध्ये SC आणि ST प्रमाणेच OBC समाज ही मागास वर्ग आहे आणि त्यांना पण SC ST प्रमाणे शिक्षणात, नोकऱ्यामध्ये, राजकारणामध्ये सवलती मिळायला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे असा अहवाल तर त्यांनी तयार केला. परंतु तो अहवाल लागू नाही केला कारण त्यांच्यावर कुठलं कालेलकरांवर कुठलं प्रेशर आलं काय माहीत. ते स्वतः आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी अहवाल तयार केलेला आहे आणि त्याच्यानंतर ते 30 पानाचं असहमती पत्र लिहितात की जरी या अहवालामध्ये असं म्हटलं आहे तरी OBC हे आरक्षणाच्या पात्रतेचे नाही आहेत. अशा प्रकारचं ते असहमतीचं पत्र लिहितात आणि त्या कारणाने तो अहवाल कचऱ्याच्या पेटीत टाकला गेला. त्याच्यानंतर 1955 नंतर बऱ्याच वर्षे जवळजवळ 15 वर्षे या विषयावर कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही. त्याच्यानंतर 1970च्या दरम्यानमध्ये ज्यावेळी इंदिरा गांधी सत्तेमध्ये होती आणि आणीबाणीचा काल होता, या आणीबाणीच्या काळामध्ये मोरारजी देसाईंनी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा आपल्या जाहीरनाम्यात दिलं होतं की आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही काय करू, आम्ही कालेलकर आयोग लागू करू ओबीसींसाठी. त्यामुळे ओबीसीनी त्यांना सत्तेवर आणलं. ओबीसीनी सत्तेवर आणल्यावर ओबीसीचा एक सिस्टम म्हणलं त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी विचारलं की बाबा आता तुम्ही कालेलकर आयोग लागू करणार होते तर तो लागू करा. तर मोरारजी देसाई चतुर त्यांनी सांगितलं की नाही आता तो कालेलकर आयोग आहे ना तो जुना झालेला आहे, आपण काय करू नवीन आयोग नेमू. आणि मग त्यांच्यानुसार त्यांनी काय केलं, एक बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे OBC खासदार होते बिहारचे, यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळी त्यांनी मंडल आयोग हा स्थापन केला. आता मंडल आयोगाने पुन्हा 2 वर्ष 1978ला जेव्हा मंडल आयोग स्थापन केला तर मंडल आयोगाने पूर्ण 2 वर्ष प्रत्येक आता बघा ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या जाती आलेल्या आहेत त्या फक्त अशाच नाही आलेल्या आहेत. तर मंडल आयोगाने पूर्ण देशाचा दौरा केला, प्रत्येक जिल्ह्यात गेले, प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यात गेले, तालुक्यातल्या काही गावांचा दौरा केला आणि मंडल आयोगाने असे एक तक्ता बनवला होता, त्याला 22 गुण दिले होते. त्या 22 गुणामध्ये सामाजिकदृष्ट्या जे मागासले आहेत त्याला 12 गुण होते, 3 प्रश्न होते त्याच्यामध्ये, त्याच्यात 4-4 असे गुण होते. त्याच्यानंतर शैक्षणिकदृष्ट्या मागासला 6 गुण होते आणि आर्थिकदृष्ट्या मागास हा सुद्धा निकष त्यांनी लावला होता, त्याला 4 गुण होते. अशा 22 पैकी त्यांनी काही निकष लावले होते. म्हणजे सामाजिक, आता मंडल आयोगावर मी पुन्हा कधीतरी भाष्य करेन की ते निकष काय होते, कसं काय होतं, कारण आता मला तेवढं पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही. तर 22 पैकी 11 गुणापेक्षा जास्त ज्या जाती समूहाला पडतील त्याला त्यांनी OBC प्रवर्गात घेतले होते. अशा प्रकारे करून 2 वर्ष पुन्हा त्यांनी पाहणी करून 1980ला मंडल आयोगाचा अहवाल त्यांनी पूर्ण केला. परंतु त्यावेळी मोरारजी देसाई सत्तेवर गेले होते, तेव्हा चरण सिंग सुद्धा गेले होते आणि पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या होत्या. पुन्हा त्या आयोगाकडे दुर्लक्ष झालं, अहवालाकडे दुर्लक्ष झालं. त्याच्यानंतर 1990च्या काळामध्ये त्यावेळी उत्तरेकडचे काही नेते होते ओबीसीचे, म्हणजे लालू प्रसाद यादव असतील, मुलायम सिंग यादव असतील, त्याप्रमाणे SC समाजाचे काही नेते होते, त्यांच्यामध्ये खास करून कांशीरामजी असतील, या सर्व नेत्यांनी ही एक चळवळ चालवली आणि चळवळ चालवत असताना त्यांनी काय केलं, मंडल आयोग लावायला भाग पडलं आणि मग 1990ला VP सिंगांनी मंडल आयोग लागू केला. आता हा मंडल आयोग लागू केल्यानंतर आता बघा मंडल आयोगानुसार या देशातील जवळजवळ 55 ते 60% जो समाज मागास होता आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या, तो कोणामुळे राहिला होता, इथल्या उच्चवर्णीयामुळे. त्यांनी मनस्फूर्तीनुसार या समाजाला चे हक्क अधिकार नाकारले होते. मग आपलाच हिंदू समाज जर त्याला आपल्या बरोबरीने येण्यासाठी काही संविधानानुसार काही संधी देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मंडल आयोग लागू केल्यानंतर बऱ्याचसा या देशामध्ये दंगली उसळल्या. अनेक उच्चवर्णीय लोकांनी आपलं स्वतःचं आत्मदहन केलं
आणि मग हा प्रकरण कोर्टामध्ये गेला. याच्यामध्ये इंदिरा साहनी केस हा प्रकरण कोर्टामध्ये गेला. कोर्टात गेल्यानंतर 1992ला पुन्हा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 1992ला काय केलं, सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि मग मंडळाच्या नुसार 52% जागा ओबीसीना पाहिजे होत्या, पण त्या 27% जागा दिल्या. का तर एकूण आरक्षण हे 50%च्या वर जाता कामा नये. कारण 15% आरक्षण जे होतं ते SC समाजासाठी होतं आणि 7.5% आरक्षण हे ST समाजासाठी होतं. असं 22.5% आरक्षण होतं, तर 27.5% आरक्षण द्यायला पाहिजे होतं 50%च्या वर नाही जाता म्हणून. पण तेव्हाही 27% आरक्षण दिलं. आणि मग हे आरक्षण दिल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं क्रिमिलेअरची अट लावली. म्हणजे त्याच्यामध्येही आपल्या आता जर सध्या जर बघितलं तर 8 लाखाच्या वरती उत्पन्न असेल त्याला ओबीसी आरक्षणाचा फायदा होत नाही. आणि तेही नोकऱ्यामध्ये दिलं. 2006ला आपल्याला शिक्षणामध्ये दिलं आणि 2007चा आपण मागे मी तुम्हाला आकडेवारी वाचून दाखवली, मागची व्हिडिओ बघू शकता तुम्ही, की तोपर्यंत आपल्या 4.5% जागा वाढल्या होत्या. तर तेवढंच नाही, तर आता पण मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे हा टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे. ही बातमी 2023ची आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल तर 45 सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये फक्त 4% जागा भरल्या आहेत प्रोफेसरच्या ओबीसीच्या आणि जवळजवळ 85% जागा या कोणाच्या आहेत, जनरल ओपन कॅटेगरीमध्ये. ही 2023ची आकडेवारी. 27% आरक्षण आपल्या देशामध्ये. त्याच्यानंतर हा पण 2023चा लोकमत पेपर आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये फक्त 12%च ओबीसी. म्हणजे अजूनही आपल्या जागा ज्या आहेत त्या पूर्ण अशा भरलेल्या जात नाही. आणि अजून त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की आत्ता जी लेटेस्ट बातमी आहेत, म्हणजे ही आपण बघतो की आरक्षणावर चर्चा चालू असताना आपल्याला काही असे स्लोगन बघायला मिळतात. काय मिळतात की आरक्षणाच्या भानगडीमध्ये घोडा मागे राहतो आणि गाढव पुढे जातो. तर त्यांच्यासाठी एक हाच व्हिडिओ आहे. तर बघा, असं काही होत नाही. हल्ली तुम्ही बघाल तर माझ्याकडं कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचे मार्क्स आहे, 2024ची एक्झाम आहे. सो स्टेट सर्व्हिसेसमध्ये 117.5 ओपन कॅटेगरीवरची कटआउट झाला होता. त्याच्यानंतर ओबीसीचा पण 117.5 आणि EWSचा 110. म्हणजे सेम जिथे ओपनला जेवढे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये जेवढे मार्क लागतील तेवढेच ओबीसीमध्ये. फक्त इथं होतं काय की ओबीसी प्रवर्गातलाच माणूस लागू शकतो. त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये 133ला ओपनची कटआउट झाला होता आणि ओबीसीचा पण 133ला. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 99.5, ओबीसीचा पण 99.5. असे कितीतरी एक्झाम्पल आहेत, उदाहरणं आहेत. आणि तुम्ही बघाल की जवळजवळ ओपनच्याच लेवलला ओबीसीचीही कटआउट होतं. म्हणजे मार्क तेवढेच पाहिजेत, तेवढं ओपनला तेवढेच ओबीसी नाही पाहिजेत. मग याच्यामध्ये कोणत्या प्रकारे घोडा मागे राहतो आणि गाढव पुढे जातो असं काहीच होत नाही आहे. फक्त एवढंच होतं की ओबीसीच्या ज्या जागा आहेत तिथे सुद्धा ओबीसी मधला टॅलेंटेड विद्यार्थी काय होतो, नियुक्त केला जातो. असं नाही की आरक्षण आहे म्हणून 10वी नापासवाला तिथे लागतो, असं अजिबात नाही. त्याच्यामुळे हे चुकीचं वक्तव्य समाजामध्ये लोक पसरवतात आणि आपलीच काही मुलं त्याला बली पडतात. त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे की आज पावसाळी अधिवेशन चालू होतं. या पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्हाला सांगतो आपल्या राज्यामध्ये बार्टी, सारथी आणि महाज्योती अशा 3 संस्था आहेत. बार्टी ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी SC समाजासाठी विविध उच्च शिक्षण असेल किंवा उद्योगधंदे असेल याच्यासाठी मार्गदर्शन काही गोष्टी लागतील तर पुरवतात. त्याच्यानंतर सारथी जी आहे ती शाहू महाराजांच्या नावाने आहे. मराठा समाजासाठी या ज्या काही आहेत त्याच्यामध्ये उच्च शिक्षण असेल किंवा इतर काही प्रशिक्षण असेल त्याच्यासाठीही काम करते. आणि महाज्योती जी आहे ती आहे महात्मा फुलेंच्या नावाने आपल्या ओबीसीसाठी. त्याच्यामध्ये पूर्ण भटक्या जमाती असतील, SBC असेल, या सर्वांसाठी उच्च शिक्षणासाठी वगैरे काही मदत लागत असेल किंवा काही प्रशिक्षण असेल यासाठी काम करते. तर यावर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये सारथीसाठी जवळजवळ 1300 कोटीचा निधी आणि 25 एकर जागा संपादित केलेला आपल्याला दिसून येते. आणि तेच आपण महाज्योतीसाठी जेव्हा आपण 700 कोटीचा निधी मागितला तर आपल्याला फक्त 200 कोटी निधी दिला आहे. म्हणजे हा अन्याय बघा किती होतो आपल्यावर. त्याच्यानंतर पुढे मी येईल जनगणनेवर. म्हणजे गेली अनेक वर्ष आम्ही जनगणनेसाठी काम करत होतो की 1931ला शेवटची जनगणना झाली, इंग्रजांनी केली. त्यावेळी ओबीसीची जनगणना झाली.
पण त्याच्यानंतर ओबीसीची जनगणनाच झाली नाही. 1951 पासून या देशामध्ये दरवर्षी जनगणना होते. मग त्याच्यामध्ये SCची होते, STची होते, म्हणजे अनुसूचित जाती होते, अनुसूचित जमाती होते, परंतु ओबीसीची जनगणना होत नाही. आता या ओबीसीची जनगणना करायला काय खर्च आहे का त्यांना? तर हा जनगणनेचा फॉर्म होता. या जनगणनेच्या फॉर्ममध्ये 13 कॉलम आहे. त्याच्यामध्ये लिहिलं आहे त्यांनी SC असेल तर 1 लिहा, ST असेल तर 2 लिहा आणि डायरेक्ट ऑदर लिहिलेलं आहे. फक्त तिथं काय करायचं होतं, ओबीसी असेल तर 3 लिहा, एवढा एक शब्द लिहायचा आहे त्यांना, परंतु ते नाही लिहित. 1951 पासून तर आत्तापर्यंत ओबीसीची जनगणना झालेली नाही आहे. आता का झालेली नाही? अनेकदा कोर्टाने सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने, की ओबीसीची जनगणना करा. कारण 2007ला जेव्हा IIM मध्ये आरक्षण मिळावं त्यावेळी जनहित याचिका जेव्हा आपण दाखल केली होती त्यावेळी सुप्रीम कोर्टाने बजावलं होतं की ओबीसीची आकडेवारी का नाही आहे, त्यांची जनगणना करा. त्याच्यानंतर 11वा पंचवार्षिक नियोजन आयोग, ज्याच्यावर प्रधानमंत्र्याची सही आहे, त्याच्यावर प्रणव मुखर्जी असतील त्यावेळेचे मंत्री, मोंटेसिंग अहलुवालिया असतील, शरद पवार असतील, असे चांगले केंद्रीय मंत्री होते, त्यांच्या सह्या आहेत. त्या आयोगानेही सांगितलं होतं, म्हणजे ठराव घेतला होता त्या आयोगाने, की ओबीसीची आपल्याला कुठली स्थिती माहीत नाही, शैक्षणिक स्थिती माहीत नाही, आरोग्याची स्थिती माहीत नाही, नोकऱ्यांची स्थिती माहीत नाही, तर त्यासाठी काय करायला पाहिजे, ओबीसीची आकडेवारी पाहिजे, म्हणून आपण ही जनगणना करायला पाहिजे. सरकार सांगतं, सुप्रीम कोर्ट सांगतो, अनेक संघटनांनी निवेदन दिले आहेत, त्याच्यानंतर लोकांची मागणी, त्याच्यानंतर अनेक आयोग, कालेलकर आयोगाने सांगितलं होतं, मंडल आयोगाने सांगितलं होतं, मागासवर्गीय आयोगाने सांगितलं होतं की जनगणना करा, पण जनगणना करत नाही. का करत नाही? त्याला कारण आहे. या देशामध्ये अक्षरशः वाघांची, डुकरांची, बैलांची, प्राण्यांची जनगणना होते, पण ओबीसीची जनगणना होत नाही. तो त्यांचा हक्क आहे, असं नाही की तो त्यांचा हक्क आहे. तर का होत नाही? कारण ओबीसीची जर जनगणना झाली तर काय होईल, 1931ला ओबीसी 52% होते, आता नाही जास्त 55 ते 60% असतील. जर ओबीसीची जनगणना झाली तर पहिली गोष्ट, ओबीसींना त्यांचा 60%चा देशातील वाटा द्यायला लागेल, म्हणजे अर्थसंकल्पामध्ये त्यांना जवळजवळ 55 ते 60% वाटा द्यायला लागेल. दुसरी गोष्ट, त्यांना 55 ते 60% आपले कलेक्टर, तहसीलदार होऊ शकतात. त्याच्यानंतर क्लास 1 पासून ते क्लास 4 पर्यंत आपला तेवढ्या जागा आपल्याला मिळू शकतात नोकऱ्यांमध्ये. त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आपण मंडळ आयोग बघितला तर मंडळ आयोगाने ज्या शिफारशी केल्या त्यानुसार या देशातील राजकीय आरक्षण जर आपल्याला मिळालं तेवढंच, तर 55 ते 60% आमदार खासदार ओबीसीचे होतील. म्हणजे आपण जर पहिल्यापासून बघितलं, भूतकाळामध्ये गेलो तर ओबीसी या देशाचा राजा होता, आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर ओबीसीच्याच हातामध्ये देशाची सत्ता येईल. कारण ओबीसी तिथला मूल रहिवासी आहे आणि बहुसंख्येने असलेला हा शेतकरी कष्टकरी आहे. हे इथल्या व्यवस्थेला नको पाहिजे, म्हणून ओबीसींची काय करतायत, जनगणना करत नाही. परंतु हा संकट असतानाच, याच्यावर लढा गेले आम्ही अनेक वर्ष देत असतानाच, हा जो नवीन संकट आलेला आहे, जो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितला, की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीमध्ये आरक्षण दिलं जाते. म्हणजे याच्या आधी मराठा समाजाची मागणी होती की आम्हाला वेगळं आरक्षण द्यावं, पण ते मागासच ठरत नाही. आता का ठरत नाही तुम्हाला मी सांगतो. सुप्रीम कोर्टाने मागे एक निकाल दिला होता, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मराठा समाज मागास कशा प्रकारे आहे, ते मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो. विधिमंडळामध्ये मराठा समाजाचे सदस्य जास्त आहेत, हे कोर्टाचं म्हणणे आहे. आतापर्यंत 20 पैकी 14 मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत. महाराष्ट्रातील 25 वैद्यकीय महाविद्यालयापैकी 17 महाविद्यालय मराठा समाजाचे आहेत. राज्यात 31 पैकी 24 जिल्हा सहकारी बँकामध्ये मराठा समाजाचे वर्चस्व आहे. महाराष्ट्रात जे 161 सहकारी कारखाने आहेत त्यापैकी 86 साखर कारखान्यांचे अध्यक्ष मराठा समाजाचे आहेत. राजकीय दृष्ट्या इतका वर्चस्व असलेला हा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे असं म्हणता येणार नाही, असं सुप्रीम कोर्ट म्हटलंय. स्वतंत्र काळात सर्वाधिक मुख्यमंत्री त्यांचे राहिले आहेत. त्याच्यानंतर आजपर्यंत जेवढे आयोग झाले त्या आयोगाने मराठा समाजाला काय केलेलं आहे, मागास सोडलेलं आहे. मग मंडल आयोग असेल, त्याच्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग असेल, राज्य सरकारचा मागासवर्ग असेल, या सर्वांचा जर आपण अहवाल बघितला तर त्याने मराठा समाजाला काय केलं आहे, मागास सोडलेलं नाही. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग आकडेवारी सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये मेन्शन केली होती की मराठा समाजाला बघा पब्लिक सर्व्हिसमध्ये म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये किती प्रतिनिधित्व आहे, तर वर्ग ए मध्ये 33.23%, वर्ग बी मध्ये 29.3%, वर्ग सी मध्ये 37.6% आणि वर्ग डी मध्ये 36.53%. मग असे असताना मराठा समाजाला प्रतिनिधित्व नाही असं कसं म्हणता येईल, असं सुप्रीम कोर्टाने सोडलंय.
आणि तरी सुद्धा मराठा समाजाला काय केलं जातं, आरक्षण दिलं जातं. आमचं काही म्हणणं नव्हतं की मराठा समाजाला आरक्षण, मराठा समाजाला मिळावं, पण ते त्यांना काय करावं, वेगळं मिळावं, ओबीसी मधून नाही मिळावं. कारण आधीच आमच्या 4% आणि 7% जागा भरल्या जात नाही. आणि त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला एक महत्त्वाची अजून एक बातमी सांगतो की या ज्या गोष्टी आता झाल्या आहेत की मराठामध्ये जी आता ओबीसी मध्ये जी घुसखोरी होते, त्याच्यामुळे 2 दिवसापूर्वीची बातमी आहे. आपल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक पोरगा आहे, त्याची पोलीसमध्ये नियुक्ती झाली होती. परंतु त्याला काही दिवसापूर्वी GR आलेला आहे, नोटीस आलेली आहे. तर नोटीसमध्ये त्याला सांगितलं की तुमची नियुक्ती रद्द करण्यात येत आहे. कारण काय, तर आता जे काही गोष्टी बदलल्या आहेत, EWS, SCBC याच्यानुसार आता जी मुलं सिलेक्टेड झालेली आहेत त्या मुलांची जी गुण आहेत ते तुमच्यापेक्षा जास्त ठरतात किंवा तुमच्या एवढंच ठरतात. परंतु तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला काय केलं गेलेलं आहे, आता वेटिंगला टाकले आहे, त्याच्यामुळे तुमची नियुक्ती रद्द करण्यात आली. म्हणजे बघा, लागलेला मुलगा आपला ओबीसी समाजाचा, हे जे सरकार आता घुसखोरी करत आहे त्या घुसखोरीमुळे त्याची काही नियुक्ती रद्द करण्यात आली. हा एक उदाहरण आहे, अशी किती उदाहरणं असतील, मग तुम्ही विचार करा. तर अजून एक उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला, तर आपल्या भिवंडीमध्ये गेले अनेक वर्ष आदिवासी समाजाचा आमदार आहे. याला कारण काय, भिवंडीमध्ये प्राबल्य ओबीसीचं जास्त आहे, पण आमदार आदिवासी समाजाचा आहे, ST समाजाचा आहे. याचं कारण काय, तर आपली जनगणना होत नाही. SCला त्यांच्या संख्येनुसार आरक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये SC समाजाला 7% आरक्षण आहे, SC समाजाला 13% आहे, STला 60% आहे. आणि त्यांच्या संख्येनुसार त्यांना शिक्षणात आरक्षण आहे, नोकरीत आरक्षण आहे, राजकीय पण आरक्षण आहे. म्हणजे 13% जागा त्यांना मिळतातच. पण ओबीसीना राजकीय क्षेत्रामध्ये फक्त जिल्हा परिषदपर्यंतच आरक्षण आहे, विधानसभेला नाही आणि लोकसभेला नाही. त्याच्यामुळे त्यांच्या जागा भरण्यासाठी जिथं ओबीसी मतदारांचं प्राबल्य आहे तिथे सुद्धा काय आपल्याला गेली अनेक वर्ष आदिवासी आमदार आपल्याला सहन करावा लागतो. म्हणजे हा एवढा अन्याय आपल्यावर होतो. आणि आता तर अक्षरशः ओबीसी प्रवर्गच संपवायला घेतलेले आहे. म्हणून मित्रांनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे की आणखी खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त बोलणार नाही. पुढे आणखी तुम्हाला माहिती देईनच. तर माझी या सरकारला विनंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, मला या सरकारला एवढंच सांगायचं आहे की ओबीसी प्रवर्गातला जो काही पिचलेला समाज आहे, अजूनही तो प्रगतीच्या पथावर नाही. या प्रवर्गामध्ये तुम्ही जेव्हा असा बहुसंख्येने असलेला प्रगत समाज, ज्याला पुरेसं प्रतिनिधित्व आहे, तो समाज जेव्हा तुम्ही टाकता त्या प्रवर्गामध्ये, तेव्हा त्या प्रवर्गाची परिस्थिती काय होणार आहे सांगायचं झालं तर, आमच्या ताटातली जी अर्धी भाकरी आहे, ती अर्धी भाकरी तुम्ही अशा लोकांना देता ज्यांच्या ताटामध्ये ऑलरेडी एकपेक्षा जास्त भाकर, पूर्ण भाकरीपेक्षा जास्त भाकर त्यांच्या ताटामध्ये आहे, त्यांचं पोट भरलेलं आहे. आम्ही आधीच उपाशी आहोत, त्यात उरलेली आमची जर मराठा समाजाला प्रतिनिधित्व नसतं ना, तर खरोखर आम्ही आमच्या अर्धी भाकरीतून चतकोर भाकर त्यांच्यासाठी देऊ शकलो असतो. पण त्यांचं पोट भरलेलं आहे, त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व आहे, त्यांच्या ताटात एक भाकरी असताना तुम्ही जर आमची अर्धी भाकरी सुद्धा हिसकावून त्यांच्या ताटात टाकत असाल तर समाज तुम्हाला माफ करू शकणार नाही. याची तुम्ही जाणीव ठेवावी. कारण तुमच्या सत्तेच्या कालामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहे. मागे 58 लाख मराठा समाज ओबीसीमध्ये घुसखोरी केली, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं का मागे 29 ओबीसी जागांमधून एकच खरी ओबीसी जागा भरली गेली. 29 जागा ही घुसखोरी केलेल्या मराठा समाजातून आलेल्या ओबीसीच्या नावावर गेल्या आहेत. त्याप्रमाणे आत्ता अजून या हैदराबाद गॅजेटने कितीतरी मराठा समाज हा ओबीसी होईल आणि असंख्य नुकसान आपल्या बंधूंना होणार आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा विनंती करतो की ही ज्या व्हिडिओ आहेत या आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना पाठवा, त्यांना याबद्दल जागरूकता होऊ द्या. ज्यावेळी आपल्याला आता खरोखर काही दिवसामध्ये एक मोठं आंदोलन उभं करायला लागणार आहे आणि आंदोलनाच्या वेळी लोकांना जर माहितीच नसेल की आपल्यावर काय अन्याय होतो, तर लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही. आणि तुकोबारायांचं एक अभंग पुन्हा एकदा सांगतो की आपुल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचे. आपल्या हितासाठी आपण जागृत असलो पाहिजे. पुनश्च एकदा धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलतो. धन्यवाद. जय शिवराय, जय ओबीसी, जय भारत, जय संविधान.